क्षणाक्षणाहाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नासिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरावी आवडी, करावे तातडे परमार्थी. नासिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणी यह लोकेच्या व्यवहारे, नये डोळे धुरे भरून राहो. नासिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. विठ्ठल 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 क्षणाक्षणाहाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नासिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. पांडुरंगा करो प्रथम नमन, करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन, करो प्रथम नमन. दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादार कथेचा विस्तार, सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची. संत कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरे. विठ्ठल 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 विठ्ठल. मूर्तिमंत वैराग्य ज्यांच्याकडे वस्ती करून राहिलेलं आहे, ज्यांच्या अभंगांची कीर्ती साता समुद्राच्या पार गेलेली आहे. इंद्रायणी नदीने दिलेलं एक सुंदर रत्न. वारकरी संप्रदायामध्ये कलशस्थानी असणारे जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज या चार चरणाच्या अभंगातून मानवी जीवनाचं विश्लेषण करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण जीवनामध्ये आल्यानंतर वेळ किती महत्त्वाची आहे, आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण किती महत्त्वाचा आहे हे फार महत्त्वाचं आहे. कारण जर आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या वेळेचं नियोजन नाही केलं तर मनुष्य जन्म हा किती महत्त्वाचा हे आपल्याला कधी कळणार नाही. कारण कुठलीही मॅनेजमेंट ही फार मोठी आहे. मॅनेजमेंट गुरु स्टीफन कॅव्हे आपल्या काही मुद्दे सांगत असताना 1 तासाचे 1 करोड रुपये घेतात व्याख्यानाचे जवळपास, असं ऐकीव आहे. पण ती स्टीफन कॅव्हेने सांगितलेले मॅनेजमेंट गुरुचे काही तत्व ते ज्ञानेश्वरीमध्ये जशाला तसे आहेत, तुकोबारायांच्या अभंगांमध्ये जशाला तसे आहेत. पण आपल्याला आपल्या जवळचं असलं ना की त्याची किंमत नसते. विठ्ठल विठ्ठल कोणीही जीवनामध्ये, महाराज असू द्या, गायक असू द्या किंवा कोणीही असो, आपल्या जवळचं असलं की आपल्याला शेजारचं असलं की कळत नाही. पण जेव्हा त्याची स्तुती बाहेर कोणीतरी देश करतं तेव्हा आपल्याला वाटतं अरे हा आपल्या शेजारी राहतो बरं का. म्हणजे ही किती महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे आपल्याजवळ किती मोठे माणसं आहेत, किती ज्ञानी माणसं आहेत, किती तत्त्वज्ञानी माणसं आहेत,
याच्याशी आपलं काही घेणं देणं नसतं, कारण रोज दिशाने कपाळी बसे. जाऊ द्या, रोजच बघतो हा. पण असं नसतं हो. माणसाच्या तत्वाची किंमत करणारे जगामध्ये काही लोक आहेत, ती आपण किंमत केली पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की जर ज्ञानेश्वर महाराज इतर देशामध्ये असते अजून, तर ज्ञानेश्वरी स्वर्ण अक्षरामध्ये लिहिली असते. काय मोठा माणूस, मोठे संत. एवढ्या 14व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात करावी, 16व्या वर्षी संपवावी. आणि जीवनाचा मूळ गाभा, जीवनमूल्य ज्याला म्हणतो आपण, ते जीवनमूल्य ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला सापडतात. आणि त्या ज्ञानेश्वरीच्या ज्ञानाची सुरुवात आपल्या नाशिकच्या भूमीमधून झाली. याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो की आपण किती भाग्यवान आहात. कारण संत निवृत्तीनाथांच्या कृपाप्रसादाने ज्ञानदेवांना लाभलेलं ज्ञान आणि ते निवृत्तीनाथाचं स्थान आपल्या किती जवळ आहे, पण त्याची आपल्याला किती किंमत आहे ते आपण ठरवावे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक दिवस येतो, परंतु निवृत्तीनाथांचा ज्ञानाचा उगम, जे ज्ञान विश्वाच्या पुढे गेलं, विश्व चैतन्याच्या अनुभूती ज्याला आपण म्हणत असतो, त्या विश्व चैतन्याच्या अनुभूती आपल्या निवृत्तीनाथांच्या समाधीजवळ आपल्याला येतात. पण आपण बाहेर तीर्थक्षेत्राला जातो, कारण ज्या विश्वाचे आद्यगुरु स्वामी निवृत्ती दातारू, कारण विश्वाचे आद्यगुरु आहेत, म्हणजे त्या ज्ञानाची किंमत. आणि आपण भाग्यवान आहोत नाशिककर की आपल्या पंचक्रोशीमध्ये निवृत्तीनाथ आहेत. फार मोठं स्थान आहे. कारण स्वामी निवृत्तीनाथ भगवान शंकराचा अवतार आहे आणि त्यांच्यापासून आलेलं ज्ञान गहिणी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सारच जविले. कारण गहिणी प्रसादे, गहिनीनाथाने गुफेमध्ये केलेलं ज्ञान ते निवृत्तींकडे आलं आणि दातृत्व रूपाने निवृत्तीनाथांनी छोट्या बंधूला, आपल्या शिष्याला ज्ञानदेवांना दिलं. का? किती महत्त्वाचा विषय आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, हे का सांगतोय, कारण की जीवनामध्ये जर मॅनेजमेंट शिकायची असेल तर ती संतांकडून शिकावी. याच्यासाठी मी हा शब्द प्रयोग केला. विठ्ठल विठ्ठल कारण जोपर्यंत तुमच्या जीवनात वेळेचं महत्त्व तुम्हाला कळत नाही, तोपर्यंत तुम्हाला सुखी जीवन जगता येणार नाही. कारण सुखी जीवन जगण्याचा मूलमंत्र वेळेची किंमत. मग आपल्या आयुष्यामध्ये आल्यानंतर 100 वर्ष आपल्याला आयुष्य आहे, त्याची सुद्धा मॅनेजमेंट आहे. 1 ते 25 वर्षापर्यंत ब्रह्मचारी राहायचं, 25 ते 50 पर्यंत गृहस्थाश्रम स्वीकारायचं, 50 ते 75 पर्यंत वानप्रस्थ आणि 75 ते 100 पर्यंत संन्यास. म्हणजे हे आपल्या भारतीय परंपरेमधल्या आश्रम परंपरा आहेत. आणि या आश्रम परंपरेमध्ये आपण जाऊन आपलं नियोजन केलं पाहिजे. नाहीतर माणसं खूप कोल्ह्या कुत्र्यासारखे जन्माला येतात, कोल्ह्या कुत्र्यासारखे मरतात, त्याला काही अर्थ नाही. कारण मनुष्य जीवनाचं सार या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. का? प्रत्येक क्षणाचा विचार करा. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आपल्या जीवनाचा आपण विचार करावा. आज आपण कुणाचं वाईट केलंय, चांगलं केलंय, सत्कर्म केलंय, दुष्कर्म केलंय, हे आपण ठरवलं पाहिजे. आणि आपण, कारण तुम्हाला सांगतो, मृत्यूनं हा फार सुंदर आहे. मृत्यू इतकं सुंदर काहीच नाही या जगात. जरा माझं स्टेटमेंट बघा. कारण मृत्यू म्हणजे पूर्ण आयुष्याचा हिशोब देण्याचा दिवस आहे. आणि त्या दिवशी मिळणारी मजुरी. कारण आपण काम करत असतो, एखादा मजूर शेतामध्ये, आता तुम्ही शेतकरी आहात आणि शेतामध्ये काम केल्यानंतर जो बाजाराचा तुमचा दिवस असेल, तो त्या मजुरासाठी आनंदाचा दिवस असतो. का? कारण त्याला त्याची जी काही मजुरी आहे ती मजुरी मिळणार आहे.
म्हणून तो आनंदी असतो. मी आज बाजारात जाईल, नवे कपडे घेईल, काय काय त्याच्या मनामध्ये वेगवेगळ्या संकल्पना असतात. केव्हा? त्या दिवशी. म्हणून तुम्हाला सांगतो की मनुष्य जन्म इतका सुंदर आहे की आज मृत्यू हा त्याच्या शेवटच्या हिशोब देण्याचा दिवस आहे, म्हणून तो आनंदी असावा. पण आपण रडतो मृत्यू झाल्यानंतर, कारण ते भावनेचं कोंदट आपल्या मनामध्ये साठलेलं असतं आणि ते अश्रूच्याद्वारे आपण ते काढत असतो. ते काढणं गैर नाही असं नाही, ते काढलंच पाहिजे, ते गेलं पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की मृत्यूच्या समयी जो आपण विचार करतो, जो आपण त्या क्षणाला जो आपल्या डोळ्यासमोर विचार येतो, तोच जन्म आपला पुढचा मिळतो. बस. म्हणजे आज ठरवायचं आहे तुम्हाला की पुढे काय बनायचं. शेतामध्ये खत पाणी किती घालायचं आहे हे शेतकरी बरोबर ठरवतो. त्याला माहीत असतं कोणतं खत घेतल्यानंतर कोणतं पीक भरभराटीला येऊ शकतं, किती औषधी वापरावी. कुठल्याही गोष्टीचं बघा, ओव्हरफ्लो झालं की त्याचं नुकसान होतं की नाही. म्हणजे साधा खत जरी शेतामध्ये टाकला, तो जर जास्त टाकला तर त्याचंही नुकसान होऊ शकतं. किती लिमिट, प्रत्येक गोष्टीला लिमिट आहे, प्रत्येक गोष्टीचं. म्हणून तुम्हाला सांगतो की मृत्यूच्या दिवशी मात्र आपण काय करत असतो, जो विचार, कारण जीवनभर आपण जो विचार करतो तो विचार शेवटच्या क्षणाला देतो. आपण जर आपल्या मुंबईच्या मुलीचा विचार केला, बेंगलोरच्या मुलाचा विचार केला, किंवा आपला नाथ अमेरिकेमध्ये, त्याचा जर विचार आपण करत करत, आठवण करत करत जर आपला प्राण गेला, तर निश्चित समजा की आपला पुढचा जन्म पुन्हा त्याच्यासाठी आपण येणार आहोत. आणि पुन्हा एकदा जन्म घेतल्यानंतर मनुष्यच जन्म मिळेल असं आपल्याला सांगता येणार नाही. अर्ध पाप आणि अर्ध पुण्य शिल्लक असल्याशिवाय मानव जन्म प्राप्त होत पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी. पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी. नरदेहाये ओढी हानी केली. पाप पुण्य करून माणूस जन्माला येत असतो. अर्ध पाप अर्ध पुण्य, 50-50 असेल तर, जास्त पुण्य असेल तर तो स्वर्गाला जाऊ शकेल, अति पुण्य असेल तर तो कैलासात जाऊ शकेल, अजून जास्त पुण्य असेल तर तो वैकुंठात जाऊ शकेल. कारण लिहिताना माणसं लिहितच असतात. काय लिहितात? कैलासवासी. आता आपल्याला माहीत असतं का वैकुंठवासी, कैलासवासी, स्वर्गवासी, याच्या व्यतिरिक्त आपण काही लिहितो का? कारण परंपरा आपली की कधीही आपल्याला आपलं वाईट बोलायचं नसतं. पण लिहिताना वैकुंठवासी आपण लिहितो, कैलासवासी लिहितो, स्वर्गवासी लिहितो असतो. माणूस स्वर्गाला जातो, वैकुंठाला जातो, कैलासाला जातो, त्याच्या पुण्याने जातो, त्याच्या कर्माने जातो. कर्माने स्वर्गाला जातो, पुण्यात्मा असेल तर स्वर्गाला जातो, भगवान विष्णूचा भक्त असेल तर वैकुंठाला जातो, शंकराचा असेल तर कैलासाला जातो. म्हणजे लिहिण्याची सुद्धा त्या माणसाकडे परंपरा आहे. आपण ती किती पण आपण सहज ढोबळ मानाने लिहित असतो आणि आपल्याला त्याच्यावर विचार करायची वेळ असते. 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर मनुष्य जन्म मिळेलच याची गॅरंटी नाही. म्हणून सावध रहा. कारण बाकी सगळं लांड्या लबाड्या करून आपण मिळवलेलं धन, कुणाच्या तरी धुऱ्या बांध्याचं घेतलेलं, करून घेतलेलं धन किती दिवसापर्यंत पुरत नसतं. तुम्हाला सांगतो, आपल्या स्वतःच्या कष्टाचा पैसाच आपल्याला सुख देऊ शकतो, नाही तर सुख देऊ शकत नाही. आणि म्हणून ज्याचं कर्म चुकीचं आहे तो मृत्यूला घाबरतो, थरथर करतो. तिथं यमराज त्याला दंडे मारतात. यमराज तिथे मारिती झोडीती तोडीती निष्ठूर, यमाचे किंकर बहुसाल, यमाचे किंकर बहुसाल, यमाचे किंकर बहुसाल. मारिती झोडीती तोडीती निष्ठूर, यमाचे किंकर बहुसार. यमाचे किंकर बहुसार. यमाचे किंकर बहुसार.
मारिती झोडीती तोडीती. काय शब्द बघा, किती सुंदर आहे. म्हणजे यमराज आपल्याला वाटतं मी आज कोणाला बघत नाही आहे, शेतामध्ये कोणी नाही आहे, बंगल्यामध्ये कोणी नाही आहे, पण तुम्हाला सांगतो पंचतत्व तुम्हाला साक्षी असतात. हवा म्हणते मी पाहते, सूर्य असेल तर म्हणतो मी पाहतो, चंद्र असेल तर तुम्ही रात्री, तुम्ही मग अमावस्याला केलं तर रात्रीची सुद्धा देवी आहे ती साक्षी असते. म्हणजे विचार करा, प्रत्येक गोष्टीला साक्षीदार आहे. माणूस नसला म्हणून काय झालं, स्वतःचं कर्म साक्षीदार आहे. म्हणून आपली आत्मा, कोणीच नसेल तर स्वतःची आत्मा साक्षीदार असते. आणि म्हणून आपल्या केलेल्या कर्माचं चांगलं फलित आपल्याला मिळावं. कारण काही जरी केलं तरी तुम्ही मला सांगा, एक व्याभिचार केला तर यमराज त्याला मारतात, लोखंडी फाळ, असं शास्त्रात वर्णन आहे बरं का. तुम्ही म्हणले तुम्ही गेले होते का बघायला वरती? असं नाही आहे. पाहावे पुराणी विचारुनी. कारण पुराणाला विचारा, शास्त्राला विचारा, कारण संतांना विचारा, कारण संतांकडे ते दाखले आहेत. यमाचे यमदंड बैसतीला माथा, वैसतीला माथा, यमाचे यमदंड बैसतीला माथा, वैसतीला माथा. तेव्हा तुझं रक्षिता कोण आहे, तेव्हा तुझं रक्षिता कोण आहे, तेव्हा तुझं रक्षिता कोण आहे. यमाचे दंड जेव्हा तुमच्या जवळ येतात तेव्हा तुमच्याकडे कोणीही रक्षण करणारा नसतो. नीट लक्षात ठेवा. का? अहो तुम्हाला जायचं ठरलं तर तुम्ही म्हणले नाही जरा आता निवडणुका आलाय बरं का, माझं जरा जवळचे लोक उभे आहेत, ते निवडणुका झाल्याच घेऊन जा. यम ऐकेल का? नाही माझ्या मुलीचं उद्या लग्न आहे, जरा आजच्या दिवस थांब जरा, असं ऐकू शकेल का? यमराज फक्त संतांचं ऐकू शकतात, ना देवाचं ऐकू शकत. ते म्हणले देवाचं तर अजिबात ऐकत नाहीत. का? कारण ज्याने नियम केले त्यांनीच जर नियम तोडले तर सृष्टीचा घोटाळा आहे. म्हणून देव आपल्या या कर्मामध्ये हस्तक्षेप करत नाहीत. कारण कर्मे राम वनवासी गेला, देवाला सुद्धा कर्म सुटलं नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुद्धा लहानपणापासून त्यांना टपलेलेच आहेत लोक मारायला. कर्म तुम्हाला सांगतो, वालीला झाडाच्या आडून प्रभू रामचंद्राने बाण मारला आणि बाण मारल्यानंतर वालीने सांगितलं की देवा तू सुद्धा अशाच बाणाने मरशील पुढच्या जन्मी. भगवान कृष्णाच्या वेळेस तसंच झालं. म्हणजे विचार करा, आपलं कर्म सुटू शकते का? नाही सुटू शकत. म्हणून मला काय सांगायचं की आपल्या जीवनामध्ये आपल्या कर्मावर आपला स्वतः, मी नेहमी सांगत असतो, अरे मेहनत करा, आपापलं कर्म स्वच्छ करा. आपलं जर कर्म स्वच्छ असेल तर कोण्यासुद्धा ग्रहाची सुद्धा हिंमत नाही की तुमच्याकडे तुम्हाला बोट दाखव. ना शनी ग्रह असू द्या, तुम्ही भले बांध, अरे शनी आहे मग चला शनी, कोणीही नाही. शनीला सुद्धा बांधून ठेवलं होतं रावणाने, रावणासारख्या माणसाने, जाऊ द्या राक्षसाने, म्हणजे बांधून ठेवलं होतं की नाही. 9 ग्रह बंदी खान्यामध्ये टाकले होते. मग तुम्ही म्हणता नाही तुम्हाला जर एखाद्या कोणीतरी सांगितलं पंडितजी तुम्हाला शनीचा त्रास आहे, तुम्हाला ह्याचा त्रास आहे, तुम्ही हे करा, काही नाही. मी सांगत असतो आपलं कर्म स्वच्छ करा, एकही गोष्ट तुम्हाला त्रास देणार नाही. कर्म जर स्वच्छ असेल तर कोणाला घाबरायची गरज नाही. घाबरतो कोण? चोरी करतो तो घाबरतो. जर आपण चोरीच केली नाही तर घाबरायचा संबंध येतो का? पोलीस कुणाची गाडी पकडतात रे? कोणाची पकडतात? ज्याची नंबर प्लेट नाही, डबल सीटच्या टेबल सीट जातो त्याचे पकडतात. लायसन नसेल त्याचे पकडतात. काय हेल्मेट नसेल त्याचे पकडतात. काही असेल, पण आपल्याकडे जर क्लिअर कागदपत्र असले तर पोलीस बघतो आणि पुन्हा सोडून देतो. नीट लक्षात ठेवा, बरोबर आहे. पण आपली चूक जर असेल तर आपण गाडी पुढे पोलीस आहे, थांबा नाही थांबा जरा हळूहळू घे. बेल्ट केव्हा लावतो माणूस माहिती ना? पोलीस दिसला की अगोदर सुरक्षेसाठी बेल्ट आहे, पोलिसांसाठी नाही. ते आपल्या सुरक्षेसाठी आहे.
आणि आपण तेव्हा बेल्ट लागतो. पुढे पोलीस दिसले की मग लगेच काय 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 काय. अरे असं नाही करायचं. आपलं आपण नियमामध्ये राहायचं, आपण आपल्या कर्माने स्वच्छ राहायचं, म्हणजे तुम्हाला जगामध्ये देवाचा सुद्धा त्रास होत नाही, शनीचा होत नाही, बुधाचा होत नाही, गुरुचा होत नाही, काही होत नाही तुम्हाला. एकदम नितळ पाण्यासारखं स्वच्छ जीवन जगा. आणि स्वच्छ जर जीवन जगाल तर आनंद झोपडीत सुद्धा मानाल. नाही तर स्वच्छ जर जीवन नसेल तर सोन्याच्या पलंगावर झोपलात तरी सुद्धा झोप लागत नाही. इकडं होतो, तिकडं होतो, उलटा होतो, तिलटा, सगळं पाहत राहतो. घड्याळ किती, रात्र संपत नाही. ज्याला झोप लागत नाही त्याला, बरं का, आणि ज्याला झोप लागली त्याला रात्र केव्हा जाते कळत नाही. विठ्ठला कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. भगवान कृष्ण सांगतात, अर्जुना अरे आपलं कर्म स्वच्छ कर. मला माहिती आहे म्हणाले की माझेच भाऊबंद आहेत, माझ्याच विरोधात उभे राहिले. आपलेच भाऊबंद जेव्हा आपल्याच विरोधात उभे राहतात तेव्हा त्याच्यासारखं दुःख नाही. भगवान कृष्ण, अर्जुन, गीता कशी निर्माण झाली माहिती आहे तुम्हाला? मानवी जन्माला आलेल्या व्यक्तीला पडलेल्या प्रश्न म्हणजे अर्जुन आहे, आणि त्याचं उत्तर दिलेलं म्हणजे कृष्ण आहे. कृष्ण अर्जुन. गीता म्हणजे काय नेमकं? कारण गीतेचा हा फार मोठा उपदेश आहे, ब्रह्मविद्या आहे गीता म्हणजे. कारण गीतेच्या शेवटी सांगितलंय, श्रीमद भगवत गीता उपनिषस्तु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे. कशातून निर्माण झाली गीता? गीता संवादातून निर्माण झालेली आहे. आणि जर गीता संवादातून निर्माण झाली असेल तर आपण केलेला संवाद हा फार महत्त्वाचा आहे. आपल्या मनाशी संवाद करा, मित्राशी करा, सख्यत्वाशी असणाऱ्या करा, नातेवाईकाशी करा. तुम्हाला सांगतो, या बाबा गेल्यानंतरचं जे दुःख आहे ते विसरतो माणूस फक्त संवादातून, टोपीतून नाही, शालीतून नाही, कपड्यातून नाही. नव्या कपड्यातून विसरू शकेल का? तुम्ही घेतलं ठीक आहे, नवे कपडे सरवले, पण नव्या कपड्यातून दुःख नाही विसरू शकत. दुःख विसरायचं असेल तर सायन्समध्ये एक नेम आहे, कॅथार्सिस, भावनेंचं विरेचन. तुम्ही त्या व्यक्तीशी बोललं पाहिजे. म्हणजे बाबांना जे मुलं आहेत, मुली आहेत, पुतणे आहेत, नातू आहेत, शेजारी आहेत, मित्र आहेत, सगळ्यांचं दुःख त्यांनी जे जे आपल्यासमोर केलं, आपल्याला जे जे शब्द दिले, आपल्याला ज्यांनी जे काही केलं त्याच्याबद्दलच्या आलेल्या आठवणी आणि त्या आठवणीचा निचरा करणं म्हणजे संवाद साधणं. आणि संवादातूनच काहीतरी निर्माण होत असतं. म्हणून संवाद, एक तर संवाद करावा तर चांगला करावा, नाही तर संवाद करू नये. विचारा वाचून नपविजय समाधान, नपविजय समाधान, नपविजय समाधान. विचारा वाचून नपविजय समाधान, नपविजय समाधान, नपविजय समाधान. विचारा वाचून न पविजय समाधान. विचाराशिवाय समाधान प्राप्त होऊ शकत नाही. विचार फार महत्वाचा आहे. आपला विचार. आपल्याकडे किती गाड्या आहेत, किती घोडे आहेत, किती बंगले आहेत, किती आश्रम आहेत, काहीही याचं व्हॅल्युएशन होत नाही. विचाराचं व्हॅल्युएशन होतं शेवटच्या दिवशी, मृत्यूच्या. बरं का, नीट लक्षात ठेवा. ते तुम्हाला विचारणार नाही, बाबा तुमच्याकडे किती करोड आहेत, सत्य मार्गाने कमवलेले किती करोड आहेत, वाम मार्गाने कमवलेले किती, असं कधीही विचारलं जातं. एक बाबा, जीवनात तुम्ही कधी कीर्तन ऐकलंय, प्रवचन ऐकलंय, कधी मंदिरात गेलात? नाही. ठीक आहे, मग चला इकडं कॅटेगरी असते का नाही. तुम्हाला छोटं उदाहरण देतो, कारण तुम्ही करोडपती लोक आहात. बँकेमध्ये जातात, जेव्हा नोटबंदी झाली तेव्हा एकतरी करोडपती दिसला का हो तुम्हाला लाईनमध्ये?
दिवसभरापासून संध्याकाळपर्यंत गरीब लोकांचं मरण होतं. का? कारण ज्यांच्याकडे पैसे आहे त्याला मॅनेजर म्हणतो, ठीक आहे बाबा, तुझ्यामुळे आमची बँक चालते, तुम्ही नका येऊ, आम्ही तुमच्या घरी येऊन पैसे देतो. असतं की नाही? पण जर ज्याचे 500 रुपये 700 रुपये 1000 रुपये बँकेत जमा आहे, त्याला मॅनेजर बोलतो तरी का हो? त्याच्याकडे पाहतो तरी का? बरं नीट तरी पाहतो का? ऐ बाहेर चल, उभा कर त्याला तिकडे. कळत नाही का? मॅनर्स नाहीत का? हे कोणासाठी? विचार करा. बँकेचं उदाहरण देतोय कारण तुम्ही बँकेत जाणारे लोक आहात. म्हणजे जर आपल्याकडे जर खूप पैसा असेल बँकेमध्ये तर मॅनेजर आपल्याकडे लोटांगण घालत येतो. परंतु आपल्याकडे काहीच नसेल, तसं तुम्हाला सांगतो, आपल्याकडे जीवनामध्ये स्वच्छ कर्माचा जर पुण्य ठेवा असेल तर भगवान सुद्धा आपल्याकडे येतात. विठ्ठला विठ्ठल म्हणून पुण्याचा ठेवा, कारण पुण्य राशी. कारण आपल्याकडे जर पुण्य असेल तर देव सुद्धा आपल्याला जवळ घेतो, दूत सुद्धा जवळ घेतात, सगळेच जवळ घेतात. म्हणून तुम्हाला सांगतो की इतकं पुण्य करा, इतकं पुण्य करा की शेवटच्या दिवशी हसत हसत जा, हसत हसत जा. कारण मृत्यूच्या दिवशी आपण रडतो, आत्मा हसली पाहिजे. आणि जन्माला येताना आपण रडतो का? आपण हसतो आणि बाळ रडतं. काय करतं? उलट आहे की नाही बघा. माणूस मेल्या मेल्या आपण सगळे रडत असतो आणि ती हसते. जो माणूस रडत असतो तोपर्यंत असं म्हटलं जातं की ते आत्माला म्हणतात की यमराज तू ह्यांचं काय घेऊन आलायस? म्हणजे विचार करा. म्हणजे जोपर्यंत आपण बाळ जन्मल्याबरोबर ते रडतं, त्याला वाटतं अरे उगाच आणलं आपण ह्याच्यात. पण तसं होत नाही, उलटेच प्रक्रिया नेहमी. म्हणून तुम्हाला सांगतो की जीवनामध्ये तुम्ही उत्तम जगा. आणि उत्तम जगण्यासाठीच मूल मंत्र हा संतांनी शिकवलेला आहे अभंगाच्या पहिल्या चरणात. क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणक्षणाची करावा विचार, क्षणक्षणाची करावा विचार, क्षणक्षणाची करावा विचार, करावा विचार, क्षणक्षणाचे करावा विचार, क्षणक्षणाचे करावा विचार, क्षणक्षणाचे करावा विचार. तरावया पार भवसिंधू, 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 तरावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ, जिवंत जाणार सकाळ, नाशिवंत जाणार सकाळ, नाशिवंत जाणार सकाळ,
क्षणक्षणा, काही ठिकाणी अभंगामध्ये लिहिले क्षणोक्षणा, पण क्षणक्षणा, कारण प्रत्येक क्षणाला विचार करावा. कारण एक क्षण किती महत्त्वाचा असतो जीवनामध्ये. ॲक्सिडेंट झालेला विचारा, एक क्षणाचाही विलंब नसतो. कधी कधी असा ॲक्सिडेंट होतो. एक क्षण, प्राण जायला किती वेळ लागतो? क्षण तरी लागतो का? नाही. विज्ञान कितीही पुढे गेलं तरी तुम्हाला सांगतो, एका माणसाने काय केलं की हा मरतो कसा बघू म्हणले. एकदम शेवटी मृत्यूच्या वेळेच्या जन्मात लास्ट टाईमला त्याने काय केलं की हा आत्मा कसाच जातो म्हणे बघूच आपण. काचाच्या पॅक बंदी पेटीमध्ये त्याला ठेवलं. जसं ठेवलं तसं विचार करा की काचाला तडा गेला कधी कळलं नाही. माणूस मेला तर कळलं, दिसत नाही. नीट सांगतो तुम्हाला, आपलं कर्म आपल्याला दिसतं, फक्त जो जातो त्याला यम दिसतात, एक कुत्र्याला दिसतात. बघा लक्षणे काही काही, कुत्रे भूक लागले खूप, वेगवेगळे ओरडू लागले, काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात. कारण जीवनामध्ये म्हणून प्रत्येक क्षणाला विचार करा. एक क्षण किती महत्वाचा आहे. कारण क्षणभंगूर येथे नाही भरवसा, वारे सावध तोडा मायाशा. थोर आहे ओळसागा. कारण महाराज म्हणाले की पुढे फासा पडेल तोपर्यंत अगोदर हुशार व्हा. नाही तुम्ही म्हणतात, कधी कधी माणसं म्हणतात, नाही नाही आमचं काही वय आहे का योगेश महाराज? आपण जर म्हटलं तरुण आहे, चला या तरुणांना जरा बरं वाटतं. महाराज आमचं काही वय आहे का? बाबा वगैरे येतील ना 40-45च्या पुढे बघू, काय करू बघा ना. नाहीतरी कीर्तनाला माणसं कशा असतात योगेश महाराज? क्वचित कुठेतरी तरुण असतात. म्हणजे विचार करा, कारण म्हातारे माणसं कीर्तनाला असतात जास्त. त्यानंतर नाही नाही म्हातारपणी ते करायचं असतं, पण तसं नसतं. मी तुम्हाला सांगतो की तुमच्या कर्मावरच तुमचं डिपेंड आहे. याचं कारण सांगतो की तुम्हाला जसं आवडतं तसं देवाला सुद्धा आवडतं. फरक सांगतो तुम्हाला. तुम्ही जर ठरवलं की नाही म्हातारपणी भक्ती करू, काही खरं नाही. तुम्हाला सांगतो, कबीर महाराज होते. कबीर महाराज गंगेच्या किनाऱ्यावर बसले आणि असे 3 दगड घेऊन काय करायचे, एक वर, बघा ती एक कला असते बरं का, 3 दगड खेळायचे. 2 दगड तर कोणी खेळतं. तुम्ही लहानपणी खेळले असाल तर बघा, किंवा तरुणपणी खेळले असाल, ते 3 दगड असतात. ते असे बरोबर एक वर जातो, 2 वर जातात, म्हणजे ते खाली पडेपर्यंत असं एक खेळ असतो. आणि तो खेळ आता जमतो का नाही माहीत नाही, कारण पूर्वीचे खेळ दमदार होते, हाताच्या पबजी सारखे नव्हते. विचार करा, ते इतकं सुंदर. आणि नदीवर एका दगडावर बसलेले, नदीचं पाणी झुळझुळ वाहत आहे, कबीर महाराज बसलेले आहेत आणि छानपैकी निसर्ग आहे. आणि महाराज या निसर्गाकडे बघून विचार करतात की अरे जीवनाचं काय खरं आहे. महाराज म्हणतात, अगली जांदे पिछली जांदे बीच में की जगह झुक, अगली जांदे पिछली जांदे बीच में की जगह झुक. महाराज आपले ते खेळ खेळत होते. अगली जांदे पिछली जांदे बीच में की जगह झुक असं म्हणत 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 तेवढ्यामध्ये 3 बाया रस्त्याने जात होत्या पाणी भरायला नदीवर. नळ आता आले, पण पूर्वी सगळ्या पाणी कुठं भरायच्या आजी तुम्ही? विहिरीवर किंवा नदीवर, झऱ्यावर. ते 3 बाया त्या सगळ्या ते पाणी भरण्यासाठी येऊन घागर घेऊन आल्या झऱ्यावर भरायला. आणि कबीर महाराज सांगले, अगली जांदे पिछली जांदे बीच में की जगह झुक, अगली जांदे पिछली जांदे. महाराज आपापल्या लहरमध्ये बोलत होते. तेवढ्यामध्ये ह्या मधल्या बाईला वाटलं हा बाबा मलाच काहीतरी म्हणतोय. कारण बाबा काय म्हणत होते, अगली जांदे पिछली जांदे बीच में की जगह झुक. मधल्या बाईला वाटलं की हा बाबा मलाच बोलतोय. हे गेले घरी, सांगितलं, बाबा तो रस्त्यावर तो बसलेला बाबा गंगेच्या किनाऱ्यावर,
तो त्या बाईला म्हणतो झगा झुगा आहे, तू असं आहे तसं आहे. बघा गैरसमज कसा होतो बोलण्याचं. बघा जीवनामध्ये कसं माणसं गैरसमज पसरवतात, होता कसा गैरसमज. म्हणून तुम्हाला सांगतो शब्द आणि विचार हे फार जपून, विचार जपून केला पाहिजे, शब्द जपून वापरले पाहिजे. महाराजांकडे ते लोक आले, तावामध्ये आले गावाकडचे, आमच्या बाईला असं म्हणतो का तसं म्हणतो का. आणि गेले महाराज. सालाच गेल्यानंतर ते सगळे लोक महाराज आपले, हे बाबा कळतं का तुला काय, चांगला बाबा बनलायस ना. लोक फार अवघड असते. कळतं का तुला काय बोलतोय तो, बाबा कशाला बनला. मग इथून आता बोलण्याची पद्धत लोकांची सोडून महाराज म्हणले अगली जान दे पिछली जान दे बीच. तरीही तसंच बोलतो का. अरे तसं नाही बोलत. काय झालं म्हणले मला काय माहिती, मी तर माझा खेळ खेळतोय, जीवनाचा खेळ आहे माझ्या, मी विचार करतो. म्हणले ए कळत नाही का तुला. म्हणले काय, परत तसंच बोलतोस का, अगली जान दे पिछली जान दे बीच में की झगाझू. बाबा मेरा तो कुछ भी मतलब नहीं है, मेरा तो यही मतलब है कि बचपना जाने दो, बुढ़ापा जाने दो, अगली जान दे बचपना जाने दो, पिछली जान दे बुढ़ापा जाने दो, बीच में की झकाझुक. मैं तो इस जीवन का सोच रहा था. कबीर महाराज यांनी बोलायचे आणि ते सांगायचे की मी माझ्या जीवनाचं सोचत होतो की अगली जान दे म्हणजे बालपण जाऊ दे, पिछली जान दे म्हणजे म्हातारपण जाऊ दे, बीच में की झकाझुक म्हणजे परमार्थ करण्यासाठी, चांगला विचार जव करण्यासाठी. हे सकळ सीधा है, हात चालावया पाया, तव तू आपुले स्वहिता पाहे, तीर्थ येथे जाय चुकू नको, जव हा काळ असे दुरी ठेला, जव हा काळ असे दुरी ठेला, बीच में की जव हे सिद्ध आहे, हात पाय आहे तोपर्यंतच आहे. म्हातारपणी मंदिरात जायचं म्हणलं तरी कोणाला तरी सांगावं लागतं नातूला, आहे बाबा मला घेऊन जाय. बाबा नातू बी हुशार असतो ना, बाबा माझ्या जन्मापासून मी पाहतो तुम्ही तर कधी मंदिरात गेले नव्हते. तिप्पट तुमच्यापेक्षा नातू हुशार आहे. आता सरळ उत्तर देतो, डायरेक्ट देतो की नाही. बघा तुमचं काही चुकलं की, आजीचं काही चुकलं की, आजी असं नाही, तू माझ्या आईला बोलते मी तुला लगेच सांगून देईल बरं का तुझं नाव. म्हणजे अवघड आहे. म्हणजे बीच में की झगाझुक. मला काय बोलायचं होतं, म्हणजे जी बीच में की झगाझुक. कबीर महाराज म्हणाले की तारुण्य हे आहे, हेच परमार्थ करण्यासाठी किंवा तारुण्यामध्ये चांगलं कर्म करण्यासाठी. नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, तरणा भाग्यवंत, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. तरणा भाग्यवंत. कुठं सांगितलं परमार्थ करायला. तरुणपणी करा, बीच में की झगाझुक. त्याने सांगितलं असं आहे का बाबा, त्याने जा चला. कारण का, कारण की बीच में की झगाझुक, कारण की तरुणपणामध्ये केलेला परमार्थ हा सार्थ ठरतो, तारुण्यामध्ये सार्थ ठरतो. पण बघा तारुण्यातच भोग आहे आणि तारुण्यातच परमार्थ आहे. नीट लक्षात ठेवा. भोगाकडे जायचं असेल तर दुर्गंधीकडे आहे आणि परमेश्वराकडे जायचं असेल तर सुगंध आहे. दुर्गंध आणि सुगंध दोन्ही आहेत. काय आपण ठरवायचं आपल्या जीवनामध्ये कसं जायचं ते. बरं साधं उदाहरण घ्या. तुमच्याकडे येणाऱ्या माणसाला प्रसन्न करायचं असेल तर तुम्ही काय करतात, एक गुलाबाचं फूल देतात. साधी गोष्ट आहे. तुमच्यावर देव आहे बरं का, तुम्ही कसं कर्म केलं त्याच्यावर देवाचा आशीर्वाद आहे. असा देव रिकामा नाही आहे कोणाला आशीर्वाद द्यायला.
आहे का रिकामा? लई करणी करे तीर कापे. तुकाराम महाराज म्हणतात करणी करणं एवढं सोपं नाही हो. बोल बोलता वाटे सोपे. कारण बोलायला सोपं वाटतं पण करायला सोपं नाही. का? तीर कापे म्हणजे शब्द बघा. मला काय सांगायचंय, कबीर महाराज बीच में की झगाझोग म्हणतात. मला तुम्हाला सांगायचं की आपल्यावर देव कसा आहे, कारण मी कर्मावर बोलतोय म्हणून आपलं प्रत्येक कर्म स्वच्छ करावं ह्याच्यासाठी विचार करावा. पण गुलाबाचं एखादं फूल द्यायचं आहे, पण एखादं गुलाबाचं फूल देताना आपण सुकलेलं फूल देतो का आपल्या प्रिय व्यक्तीला? देतात का तुम्ही? नाही नाही, फ्रेश फूल. बरं बिगर उमलल्याला तरी देतात का? कळीतलं देतात का? नाही. सुकलेलं देतात का? नाही. जसं तुम्हाला फूल फ्रेश दिल्यानंतरच मग म्हणता येईल तुम्हाला, नाही बघा मी तुमच्यासाठी हे फूल आणलंय. कसं आहे? फ्रेश आहे, टवटवीत आहे. टवटवीत फूल जसं तुम्हाला आवडतं, सुकलेलं फूल तुम्हाला आवडत नाही, कळीतलं फूल आवडत नाही, पण फ्रेश फूल जर तुम्हाला आवडत असेल तर देवाला सुद्धा फ्रेशपणाने केलेली भक्तीच आवडते. साधी गोष्ट आहे. तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही कसे विचार करतात. लोक म्हणतात नाही नाही देव आम्हाला आशीर्वाद देईल. मी तुम्हाला सांगतो देव असा कधीही आशीर्वाद देत नाही. इकडं मुंड्या माराल आणि तिकडं मारुतीला नारळ फोडाल, काही उपयोग होत नाही. मारुती म्हणतो बाबा ह्या नारळाने मी प्रसन्न होत नाही. मारुती एवढं सोपं आहे का? एका नारळावर प्रसन्न होईल? सोपं आहे? एका किलोभर पेड्याने मुलगा पास होईल? मग तर सोपेच असते ना. मग श्रीमंत लोकांनी तर देव विकत घेतला असता. इतकं सोपं नाही हो हे. बापाचं वर्ष श्राद्ध तुम्ही करताय, आईचं वर्ष श्राद्ध करताय. कारण सांगू, कारण बाप ही गोष्ट आहे ना फार महत्वाची. बापाला काय पाहिजे? जीवनभर म्हण ए म्हाताऱ्या तुला काही कळत नाही, बस गुपचीप, असं बोलायचं. आमच्या त्यांना काही कळतच नाही. कळत नाही म्हणजे म्हातारी सुद्धा म्हणते आमच्या त्यांना काही कळत नाही. आता तूच जर आपल्या नवऱ्याला असं म्हणत असशील की आमच्या त्यांना कळत नाही, शेजारचे म्हणतात ना त्यांना काही कळत नाही. म्हणजे आपल्या घरावरून डिपेंड आहे बरं का सगळं. आपण आपल्या माणसाला किती व्हॅल्यू देतो, आपण आपल्या घरात किती त्याची किंमत करतो, त्याच्यावर त्याची बाहेर किंमत होते. कारण बाहेर पाटील पण घरचा ठेकोजी. घराला उपयोग आहे का? म्हणजे असं नाही झालं पाहिजे. म्हणजे विचार करा की एक आपण बापासाठी वर्ष श्राद्ध करणाऱ्या लोकांसाठी मी नेहमी सांगत असतो की जिवंतपणी त्या बापाला जे खाऊ घालायचे ते खाऊ घाला, जिवंतपणी त्या बापाकडे लक्ष द्या, जिवंतपणी त्या बापाचं ऐकून घ्या. तुम्ही त्याला एखाद्या वेळेस जेवण कमी जास्त दिलं तर ते काही म्हणत नाही बाप. कारण त्या बापाने तुमच्यासाठी रात्रंदिवस झिजवलेलं असतं. पायाच्या चपला, बूट. बाप बोलत नाही, बाप मनात विचार करतो. काय करतो? मनात. बाप मुलीचं हित पाहतो, मुलाचं हित पाहतो. बापाला तुम्ही व्हॅल्यू द्या किंवा नको द्या, कारण निस्वार्थ या जगामध्ये जर प्रेम करत असेल तर तो बाप असतो. बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी.
बाप हा बाप असतो, याचं म्हणण्याचं कारण काय? योगेश महाराज गायनातले बापच आहेत. म्हणजे काय होतं की गंमत काय घडते बघा, आपण बापाला आपल्या व्हॅल्यू देत नाही. असा मला एक तरी हात करा की रोज बापाच्या पाया पडणारा माणूस. नाही आमचे बाबा गेले, फोटोच्या तरी पाया पडणार आहे? सांगा ना मला. बाप हा विचारांनी झुरत असतो. आई ताडताड बोलून जाते कधीतरी, आई फाटकन बोलून जाते. बाप बोलत नाही हो, बाप विचार करतो की माझ्या मुलाला काय करायचं. मुलीचं सुख सुद्धा बाप पाहतो. आई तरी ताड बोलून जाईल, पण नाही, बाप बाप. अहो आपल्याला काही नसलं तरी आपल्या पोरांसाठी तो सुखाचा घास बघत असतो. का? परमार्थातलं सुंदर उदाहरण देतो बापाचं. बाप काय असतो? विठ्ठलपंत ज्ञानेश्वरांचे वडील, निवृत्तीनाथांचे वडील, सोपानदेव मुक्ताबाईंचे वडील आपल्या मुलांना न्याय मिळण्यासाठी, आपल्या मुलांना जातीमध्ये घेण्यासाठी, कारण वाळीत टाकलं होतं, जातीने बहिष्कार केला होता. आणि जातीने बहिष्कार केल्यानंतर आपल्या मुलाला वाळीत टाकलेलं बघून बाप हात जोडत ब्रह्मवृंदांकडे गेला. पैठणच्या गेले, आळंदीच्या गेले आणि सांगितलं की काही करा पण माझ्या मुलांना न्याय द्या, माझ्या मुलांना न्याय द्या, माझ्या मुलांना जातीमध्ये घ्या, माझ्या मुलांना संस्कार करायचे. त्याने सांगितलं नाही घेऊ शकत. धर्मपीठामध्ये काहीतरी तर न्याय असेल. संन्याशांच्या पोरांना जगण्याचा अधिकार नाही? अरे काही तर न्याय असला पाहिजे. सकळ ब्राह्मण बसले, पुराण शोधलं, पण कुठेही न्याय नाहीये. विठ्ठलपंत तुम्हाला, तुम्ही एवढी मोठी चूक केली. पण नाही, विठ्ठलपंत आपल्या मुलांसाठी. रुक्मिणीला देहांतवास नव्हता, फक्त विठ्ठलपंतांना होता. बाप काय करू शकतो मुलांसाठी, मला हे सांगायचंय. विठ्ठलपंत ज्ञानेश्वरांचे वडील, माझ्या मुलांना न्याय मिळावा म्हणून तुम्ही द्याल ती शिक्षा मी मंजूर करेल, पण माझ्या मुलांना जातीत घ्या, माझ्या मुलांना न्याय द्या. कारण माझ्या मुलं उघड्यावर पडले आहेत. माझ्या मुलांना साधं पाणी सुद्धा कोणी देत नाहीये. आळंदीमधले लोक खायला कोणी देत नाही. का? निवृत्ती म्हणले, बाबा आम्हाला भाऊची बंधनाची काय गरज आहे? कारण मी निवृत्ती आहे, मी वृत्तीच निवृत्ती आहे, तर मला काही घेणं देत नाही. ज्ञानदेव म्हणाले, नाही मी तर ज्ञान आहे. मुक्ता सोपान म्हणले, मला पण गरज नाही. मुक्ताबाई म्हणले, मी तर मुक्तच आहे. पण नाही बाळांनो, धर्मशास्त्राला धरून आपण चाललं पाहिजे. धर्मशास्त्राचा काही न्याय असला पाहिजे. म्हणून आपण काय केलं पाहिजे? जे महाजन सभा सांगतील, जे सभेमध्ये निर्णय होईल तो आपण मान्य करूया, कारण रीतीप्रमाणे वागलं पाहिजे. म्हणून विठ्ठलपंत तिथल्या ब्रह्मवृंदाने शिक्षा दिली. विठ्ठलपंत तुम्हाला दुसरं कुठलंही प्रायश्चित्त नाहीये, एकच तुमच्यासाठी प्रायश्चित शिल्लक आहे, देहांत प्रायश्चित करावं लागेल. आपल्या मुलांसाठी बाप देहांत प्रायश्चित करण्यासाठी तयार झाला, फक्त मुलांसाठी. बाप
मरायला तयार झाला बाप, माझ्या पोरांना सुख मिळावं ह्या अपेक्षेने जगणारा बाप, माझ्या मुलांना न्याय मिळावा, माझ्या मुलांना माझं संपलं तरी चालेल, म्हणजे आपली एवढी आहुती दिली प्राणाची. देहांत प्रायश्चित विठ्ठलपंताने घेतलं. विठ्ठलपंत म्हणाले मी चाललो देहांत प्राय, रुक्मिणी ह्या बाळांना तू सांभाळ. ती म्हणाले स्वामी माझ्यासाठी बाळं नंतर आहेत, पण पहिले तुम्ही आहात, मी तुमच्या बरोबर येईल. त्याने सांगितलं अगं तुला न्याय नाहीये, माझ्यासाठी फक्त असो, परंतु माझं काम आहे धर्मपत्नी म्हणून मी तुमच्यासोबत आली पाहिजे. त्यामुळे आपल्या मुलांकडे कोण लक्ष देईल? विठ्ठल परमात्म्याकडे हात जोडले आणि सांगितलं विठ्ठला तूच या मुलांचा मायबाप सांभाळणार आहेस. आणि म्हणून विठ्ठलपंत आणि रुक्मिणी देहांत प्रायश्चित्तकडे करण्यासाठी गेले. म्हणजे मला हे सांगायचंय की बाप आपल्या मुलांसाठी आपली प्राणाची आहुती देत असतो. बाप नजरेमध्ये मुलांना बघत असतो. तुम्ही त्याच्याकडे बघा नको बघा, तुम्हाला वाटतं माझ्या बापाचं काही लक्ष नाही, असं कधीही गैरसमज करू नका. तुमचा बाप शेतकरी असू द्या, शिकलेला असू द्या, कोणत्याही बापाचं सूक्ष्म रीतीने आपल्या मुलावर लक्ष असतं. बाप काही गोष्टी बोलत असतो, काही गोष्टी बोलत नसतो. एवढाच फरक असतो. नीट लक्षात. चुकीचं आहे ते बाप बोलत असतो. मुलगी आहे, अहो काय पाहिजे तुमच्याकडून, मुलीकडून काय पाहिजे बापाला? बाबा बसा, बाबा मी आले. मुलाकडून काय पाहिजे? अहो एखाद्या वेळेस सुनेने जर नाही मान दिला ना तरी बापाला अवघड वाटत, सासऱ्याला अवघड वाटत नाही. पण ज्या वेळेस मुलगा न विचारता जातो, मुलगा कधी विचारत नाही बाबा तुम्ही जेवले का, सून परक्याची आहे असं समजून तो मनात समजून घेतो, ठीक आहे नसेल विचारलं. पण पोरगा जेव्हा बापाला विचारत नाही ना तेव्हा बापाचं हृदय चर दिशा कापलं जातं. ते जे कापलं जातं ना त्याला त्याच्या इतकं दुःख या जगात काही नाही. बोलू देत नाही, तो बोलत नाही, कारण बोलावं तर शहाणा बाप बोलत नसतो, कारण बोलावं तर आपलीच इज्जत जाईल. मनात ठेवावं ताट्याक येईल, त्याच्यापेक्षा तो कंठात साठवतो, डोळ्यामध्ये पाणी पडतं त्याच्या, आणि बाप आपलं दुःख विसरून जातो. एवढंच नीट लक्षात ठेवा. म्हणून जिवंतपणी आपल्या बापाला सांभाळा. जिवंतपणी आपल्या बापावरला जे काही पैसा खर्च करायचा म्हातारपणी तो करा. त्यांना जे काही करायचं ते आत्ता करा. मेल्यानंतर म्हणता नाही नाही आम्ही 10,000 लोक जीव घातले, काही उपयोग नाही. 10,000 लोक जिवंतपणी जर बाप तडपत असेल तर मला सांगा, श्राद्धाला सगळं करतात. माझा बाप काय काय घेत होता, सिगारेट घेत असेल सिगारेटसुद्धा लोक ठेवतात त्या श्राद्धाच्या दिवशी. पण असं काही नाही हो. जिवंतपणी त्याला प्रसन्न करा, आणि बाप प्रसन्न तेव्हा अगोदर करा, नंतरही करा श्राद्ध करून. का? कारण नंतरही आपला बाप आपल्या कुटुंबावरती वर्षाव करत असतो आशीर्वादाचा, आणि तेव्हा आपलं कुटुंब सुखी होत असतं. म्हणून मला सांगायचं आहे की आपल्या आईवडिलाला चांगलं सांभाळा, आणि तेच खरं पुण्य आहे, तीच खरी श्रद्धांजली आहे, तोच खरा आनंदाचा दिवस आहे. कारण शेवटचा दिन गोड व्हावा याजसाठी केला होता अट्टहास. कारण याजसाठी अट्टहास केला होता, दुसरा काही होत नाही. म्हणून माणसाने आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर आपण आपल्या कर्माचे साक्षीदार व्हा. मी तुम्हाला सांगतो, तुमचं या जगामध्ये तुम्ही कोण्याही माणसाला दोष देऊ नका. याच्यामुळे माझं वाईट झालं, याच्यामुळे माझं नुकसान झालं, याच्यामुळे असं झालं. ज्याचं त्याचं कर्म ज्या त्याच्या त्या सोबत आहे. तुमचं कर्म जेव्हा वाईट चालतं तेव्हा शेजारचे सुद्धा तुमच्या विरोधात उभे राहतात. जेव्हा तुमची दिशा वाईट चालते, तुमचं जीवन, तुम्ही तुमचं जीवन जगा आनंदाने. आपण आज आनंदात आहोत का हा विचार करायचा. भविष्याचा विचार करून आजचा आनंद गमवायचा नाही. भूतकाळाचा विचार करून कुढत बसायचा नाही. आज आलेला दिवस हा आनंदात कसा जाईल, कारण क्षणभंगूर माणसाचं जीवन आहे. नासिवंत देह जाणार सकळ, कारण सगळ्यांचा देह जाणार आहे, राहायला कोणी आलं नाही. फक्त चांगलं कर्म करून जायचंय. मग चांगलं कर्म करणे म्हणजे काय करणे, तर आपल्या आई बापांची सेवा करणं पहिलं कर्म चांगलं. दुसरं कर्म आहे आपल्या कुटुंबामध्ये. परवा मी
आमदार शिवाताई हिरेंकडे नवरात्र उत्सवामध्ये एक 7-8 दिवस बोलत होतो प्रवचन मला. मी तेव्हा त्यांना सांगितलं की 3.5 शक्तिपीठ आहेत आपल्याकडे. कोल्हापूरची महालक्ष्मी आहे, तुळजापूरची तुळजाभवानी आहे, माहूरगडची रेणुका देवी आहे आणि आपली वणीची सप्तशृंगी माता आहे. अर्ध शक्तिपीठ आहे. हे 3.5 शक्तिपीठ हे देवीचे झाले. पण आपल्या घरातल्या 3.5 शक्तिपीठाची पूजा करा, घर सुखी होईल. वा. म्हणजे कोणते 3.5 शक्तिपीठ आहे घरातले? आई हे आपलं मूळ शक्तिपीठ आहे, स्वयंभू. 2 नंबरला पत्नी आपलं तेही शक्तिपीठ आहे. 3रं शक्तिपीठ बहीण आहे, तेही आपलं शक्तिपीठ आहे. आणि मुलगी अर्ध शक्तिपीठ आहे. या 3.5 शक्तिपीठाची पूजा करा, म्हणजे तुमचं घर सुखी राहील. घरामध्ये सुखी होण्यासाठी कोण्या ज्योतिषाकडे जायची गरज नाही पडत, कोण्या बाबाकडे जायची गरज पडत नाही. घरामध्ये जर सुखी राहायचं असेल तर आपलं संवाद आपण साधा. रोज आपल्या कुटुंबाने संध्याकाळी एकत्र जेवण केलं पाहिजे, रोज. आणि जेवण करताना सगळ्यांचे मोबाईल टी व्ही समोर ठेवले पाहिजे. नीट लक्षात ठेवा बरं, तर सुखी राहाल. बाप इकडे जेवतो, माय तिकडे कोपड्यात जेवते, पोरगा तिकडे जेवतो, मुलगा सोफ्यावर जेवतो, सगळं असं चालतं. कोणाचाच कुणाला मेळ नाही. जोपर्यंत आपल्या घरामध्ये एक मत होत नाही तोपर्यंत आपलं घर सुखी होऊ शकत नाही. म्हणून आपल्या घरामध्ये रोज संध्याकाळी संकल्प करा की आम्ही फॅमिली एकत्र जेवू, एकत्र बसू, एकत्र विचार करू आणि मग जीवनाची दिशा ठरवू. हे जेव्हा तुम्ही ठरवाल तेव्हा तुमचं घर सुखी होईल. काहीच करायचं नाही. आता मला सांगा, इतके भाऊ आहेत, स्वर्गवासी सुखदेवजी दगडूजी सानप, त्यांचा मुलगा आहे भानोदासजी सानप, संतोष सानप. धन्यवाद आहे तुम्हाला की तुम्ही वडिलांचं एवढं चांगलं वर्ष श्राद्ध केलं. मोठा परिवार आहे. मुलगी आहे संगीताजी चंद्रभागा, मंदाताई बोडके, चंद्रभागा धात्रक, संगीताताई वाघ, या 3 ठिकाणी मुली आहेत. आणि बहीण आहे जिजाबाई केदार. मला का आनंद वाटतो, एवढा मोठा परिवार आहे तुमचा. पण आता मला एक गोष्ट सांगायची की स्वर्गवासी सुखदेवजींना 4 भाऊ आहेत. विचारा की ते लहानपणी कसे एकत्र राहायचे. आजही जर भाऊ गेला तर किती दुःख होतं हे भावाला विचार. भावाला भाऊ समजून घ्या, भावाला भाऊ. नाहीतर आपल्याकडे असं भावकीला काय शाप आहे मला माहीत नाही. भावकी अशीच असते. भावकीमध्ये चांगलं वागत नाही. आपलेच पाय आपण मागे खेचत असतो. आपलेच पाय आपण का मागे खेचावे? पण तसं होत नाही. जेव्हा ते 4ही भाऊ एकत्र, मी राजस्थानातला एक व्हिडिओ पाहिला होता, मला आठवतं. 70 वर्षाचे, एक 75 वर्षाचा भाऊ आहे आणि एक 70 वर्षाचा भाऊ आहे. ते जेवतानाच एक छोटासा व्हिडिओ आलेला आहे व्हॉट्सअपला. आणि तो जेवता तो काय करतो, आपला भावाचा, त्याला माहीत होतं की माझ्या मोठ्या दादाला लड्डू आवडतात. मग तो आपल्या ताटातला ते लड्डू संपले की भाऊ इकडे तिकडे बघतो, पण ताटातले तिकडे किचनमधले लड्डू संपलेले होते. तो आपला भाऊ, छोटा भाऊ जेवायला सोबत बसलेले, 70 आणि 75 वर्षाचा भाऊ, पण तो काय करतो, लहाना भाऊ आपल्यातल्या ताटातले लड्डू काढतो आणि गुपचूप मोठ्या भावाच्या ताटात ठेवून देतो. हे भावाचं प्रेम असलं का? हे प्रेम असलं पाहिजे. भाऊच भावाचा वैरी होतो तिथे जीवन सुखी होत नाही. मुलगा बापाचा वैरी होतो तिथे आपलं जीवन सुखी होत नाही. म्हणून लक्षात ठेवा की तुकारामजी, रामदासजी, हरिदासजी, शिवाजी राव हे 4ही बंधू आणि आज तुमच्यातले एक भाऊ पंचपांडवासारखे आणि मोठे भाऊ स्वर्गवासी सुखदेवजी सानप यांचं देहावसान 1 वर्षापूर्वी झालं. आपण सगळे त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी आलो आणि या सगळ्या विठाबाई सानप आणि सिंधुबाई सानप पत्नी आई, या सगळ्या परिवारामध्ये विचार करा की मला एकच संदेश द्यायचा आहे जीवनामध्ये, आपण आपल्या परिवारासोबत राहा.
पहिला आपला परिवार, कारण परिवार सुखी ठेवा. कारण समाज जो आपण म्हणतो ना, समाज हा डायरेक्ट तयार होत नाही बरं का. व्यक्ती मिळून झालेल्या समूहाला समाज अशी व्याख्या आहे. कोणता समाज इथं विषय नाही. व्यक्ती मिळून झालेल्या समूहाला, जमा झालेल्या समूहाला समाज म्हणतात. आता इथे आपण एवढा समाज जमलाय, कीर्तनामध्ये एवढा समाज बनलाय, सगळा हॉल भरून गेला का? बरं, महाराज लोक तुमच्यापेक्षा जास्त हुशार असतात. मी अनिलला म्हटलं, अरे लोक येत नाही, थांब आपण जरा उशिरा सुरू करू. अनिल माझ्या 10 वाजल्यापासून मागे होता. कारण आम्हाला सगळं माहीत असतं केव्हा येतो समाज, केव्हा नाही. 11 नंतर आता 11:30 भरला, त्यांना वाटतं संपलं असेल, चला जाऊ आता. पण इथं आले की पक्क बसून ठेवावं लागतात. कारण बाबा तुमच्यापेक्षा जरा जास्तच हुशार असतात. विठाला अशा प्रकारे सानप परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी आपण सगळेजण आलात. आणि या नाशिवंत देहाचा विचार करून आपण जीवन जगा. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकाळ, 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 नाशिवंत देह जाणार सकाळ. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. सावधान राहिलं पाहिजे. कारण नाग मोठी रस्ता असला की ड्रायव्हरला सावध करण्यासाठी फलक लागला जातो की सावधान, डेंजर झोन आहे, डेंजर रस्ता आहे. तिथं ड्रायव्हर सावधान गाडी चालवतो. तसं मी तुम्हाला सांगतो की जीवनामध्ये सावधान राहा. कारण आयुष्य खातो काळ सावधान. सावधान जर राहिलं नाही माणसाने तर काही होऊ शकतं. म्हणून प्रत्येक कर्मामध्ये माणसाने सावध राहावं आपापल्या कर्मात. म्हणून क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. का? नाशिवंत देह, कारण हा देह पुन्हा पुन्हा मिळणार नाही. अनमोल देह आहे. तुम्हाला सांगतो, अनेक प्रमाण देता येतील. हा देह इतका अनमोल आहे की या देहाने तुम्ही नरकात जाऊ शकतात, स्वर्गात जाऊ शकतात, नवे नवे स्वतः परमात्म स्वरूपामध्ये विलीन होऊ शकतात. कारण एवढा मोठा देह आहे, इतका सुंदर आहे. या देहाने काहीही करू शकतात. दुसऱ्या कुठल्याही देहाने तुम्हाला काही करता येणार नाही. पण मानवी जन्म असा देह आहे, तुम्हाला सांगतो की नरका बन जाएगा नारायण. काय शब्द आहे? म्हणजे इथे आल्यानंतर तुम्हाला ठरवायचं आहे की काय करायचं आणि काय करायचं नाही. याच्यासाठी सावधान राहा. तुम्ही तुमचं ठरवा. लोक कितीही तुम्हाला सांगत, आपला आपल्यावर विश्वास असला पाहिजे. 1 मिनिटात मी तुम्हाला सांगतो, जीवन जगण्याची कला सांगतो आणि पुढे जातो, कीर्तन संपवतो. महाराज म्हणाले, तुम्हाला एक सूत्र सांगतो जीवन जगण्याचं. आज जो तुमचा शत्रू आहे, आज जो तुमचा शत्रू आहे तो तुमचा उद्या मित्र होणार आहे, असा विचार करून चला. आज जो तुमचा शत्रू आहे तो उद्या तुमचा मित्र होणार आहे, असं समजून चला. म्हणजे जवळ मित्र, शत्रू जवळ आला तरी आश्चर्य वाटणार नाही. आज जो तुमचा मित्र आहे तो उद्या शत्रू आहे असं समजून चला. म्हणजे लांब गेला तरी वाईट वाटणार नाही. वाटेल नाही. असो, म्हणून तुम्हाला सांगतो की कोणाचा कोणावर विश्वास असो अथवा नसो, परंतु स्वतःचा विश्वास स्वतःवर असलाच पाहिजे.
स्वतःवर जर विश्वास नसला तर आपलं जीवन हे आपल्याला अडचणीत आणू शकतं. म्हणून जे काही आहे ते सेल्फ कॉन्फिडन्स इज गॉड पॉवर असं म्हटलं जातं की दैवी शक्ती म्हणजे काय, तर आत्मविश्वास ही खरी दैवी शक्ती आहे. आत्मविश्वासाने जगा. सेल्फ रेजिस्टन्स, सेल्फ कॉन्फिडन्स, सेल्फ रिस्पेक्ट हे 3 सूत्र जीवनामध्ये अंगीकारा, जीवन सुखी होईल. सेल्फ रिस्पेक्ट, दुसऱ्याला रिस्पेक्ट देणं शिका, आत्मसन्मान करायला शिका. सेल्फ रेजिस्टन्स, आत्मशक्ती, आपल्या आत्मशक्तीचा आपल्याला प्रत्यय आला पाहिजे. म्हणून सेल्फ रेजिस्टन्स, सेल्फ रिस्पेक्ट आणि सेल्फ कॉन्फिडन्स आपल्यासाठी आत्मविश्वासाने जगा. जो व्यक्ती आत्मविश्वासाने जगतो त्याला या जगामध्ये काही कमी पडत नाही. आत्मविश्वास हा आपल्या खरा भक्तीचा, सुखी जीवन जगण्याचा मूल मंत्र आहे. तो मात्र तुम्ही अंगीकारा. म्हणून का सांगतो एवढं की त्याच्याशिवाय आपलं जीवन सुखी होणार नाही. नासिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे अभंगाचे 2 चरण सोडवले की अर्ध कीर्तन झालं. आता अर्ध कीर्तन बाकी आहे आणि अर्ध कीर्तन बाकी व्हायला अजून 2.5 वाजतील कमीत कमी. महाराज म्हणाले मग त्याच्यापेक्षा एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे अर्ध कीर्तन झालं असं समजून भजन करूया. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. कशासाठी? आपलं जीवन जर सुखी करायचं असेल तर संत समागमी धरावी आवडी, संतांच्या संगतीला राहा, आपलं जीवन बदलून जाईल. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. तुका म्हणे यह लोकेच्या व्यवहारे, नये डोळे धुरे भरोनी राहो. डोळ्यात धूर गेल्यासारखं राहू नको, कारण धूर गेलं की माणसं डोळे चोळत राहतात. कधी धूर गेला नसेल, शहरामध्ये धुराचा काही प्रश्नच येत नाही, पण ढकांब्याला जा, तिकडं धूरच आहे. पुढे जा, म्हणजे खेड्यापाड्याच्या लोकांना धूर माहिती, शहरातल्याला धूर माहीत नाही. कारण धूर हा डोळ्यात गेला की माणसं डोळे, कारण दिसतं पण थोडं थोडं दिसतं, डोळ्यात धूर जातो, क्लिअर बघता येत नाही. तसं महाराज म्हणाले तुका म्हणे नये डोळे धुरे भरोनी राहू. डोळ्यात धूर गेल्यासारखं बघू नको म्हणाले, चांगलं नितळ आणि स्वच्छ बघ. कशासाठी? कारण आपलं जीवन सुखी करण्यासाठी. म्हणून नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.